नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। येत्या 26 एप्रिलला आहे स्वामींची पुण्यतिथी। तसं पाहिलं तर पुण्यतिथी हा शब्द उच्चारणं म्हणजे एक मुळात चुकीचं आहे, कारण की स्वामींनी त्या दिवशी आपलं अवतार कार्य संपवलं होतं। पण आजही स्वामी आपल्या भक्तांसोबत आहेत, आजही त्यांची हम गया नहीं जिंदा है याची प्रसिद्धी ते आपल्याला देत आहेत। ते नेहमी आपल्याला सांगतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। आणि असा एकही भक्त नसेल की ज्यांना स्वामींचा कोणताही अनुभव आला नाही। छोटा असो किंवा मोठा असो, आपल्या प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामींचा अनुभव आहे, स्वामींचे आपल्याला अनुभव आहेत। आजही आपल्या भक्तांच्या संकट काळामध्ये धावून येतात। बघा, आपण जर भक्ती मनापासून जर केली ना तर स्वामींचा धावा करण्याची आपल्याला गरज पडत नाही। स्वामी स्वतःहूनच आपल्या भक्तांसाठी धावून येत असतात। ते आपल्याला संकट काळी मदत करत असतात। कोणाच्या मार्फत ते आपल्याला मदत करतात किंवा जे काही संकट आहे त्याची तीव्रता ते कमी करत असतात। आणि त्या संकटांची कुठलीही झळ आपल्याला बसत नाही। बघा, तर स्वामी आपल्या भक्तांच्या नेहमी पाठीशी असतात। आजही ते निर्गुण रूपामध्ये आपल्या सोबत आहेत, आपल्या आसपास आहेत, आपल्या भक्तांच्या पाठीशी ते आहेत। आपल्या भक्तांच्या अगदी बारीक बारीक गोष्टींवर ते लक्ष ठेवून असतात। आपल्या भक्तांचे कर्म ते बघत असतात आणि त्या कर्मानुसार आपल्या सगळ्यांना फळ प्राप्त होत असते। तर बघा, स्वामींची आपल्या प्रत्येक भक्ताला प्रचितीही येतच असते। बघा, स्वामी पुण्यतिथी निमित्त आपल्याला स्वामींच्या सेवा करायच्या आहेत। आता स्वामी प्रकट दिन 31 मार्चला होता। त्या दिनानिमित्त आपण 7, 11, 21 दिवसांची आपल्या भक्ताला जशी जमेल तशी आपण सेवा केलेली आहेच। पण ज्यांना या काळामध्ये कुठलीही सेवा करायला जमलं नाही, कोणाला सूतक आलं असेल, कोणाला विटाळ असेल, मासिक धर्म किंवा अन्य कुठल्याही कारणामुळे तुम्हाला जर या काळामध्ये सेवा करायला जमलं नसेल ना, तर तुम्ही नक्कीच आता स्वामी पुण्यतिथी निमित्त या सगळ्या सेवा करू शकता। किंवा ज्यांनी स्वामी प्रकट दिनानिमित्त पण सेवा केलेल्या आहेत त्यांनी सुद्धा या काळामध्ये आता स्वामी पुण्यतिथी निमित्त पण तुम्ही सेवा करू शकता। बघा, स्वामी प्रकट दिन किंवा स्वामी पुण्यतिथी हे एक फक्त निमित्त आहे, पण आपण स्वामींची जितकी सेवा केली ना तितकं आपल्याला सेवेचं फळ मिळतं आणि आपली कुठली सेवा ही वाया जात नाही। स्वामी आपली कुठली सेवा ठेवत नाहीत, आपल्या प्रत्येक सेवेचं फळ मिळतं आणि आपल्याला योग्य ठिकाणी योग्य फळ स्वामी देतातच। म्हणून लक्षात घ्या की आपल्याला सेवा कशी करता येईल किंवा कुठल्या निमित्ताने मी सेवा करू किंवा मी माझ्या कामातला कसा वेळ काढून सेवा करू शकतो याचा विचार आपण करावा आणि आपल्याला जमेल तेवढी सेवा आपण करावी। कारण की आपलं काम आहे फक्त सेवा करणं, बाकी सगळं काही स्वामींच्या हातामध्ये आहे। आणि लक्षात घ्या, आपली कधीच कुठलीच सेवा स्वामी वाया जाऊ देत नाही। आपल्याला प्रत्येक सेवेचं फळ मिळतं म्हणजे मिळतं। स्वामींवर फक्त आपला विश्वास असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे। आपली जर निस्सीम भक्ती असेल ना, आपण जर मनापासून अगदी श्रद्धेने सेवा जर केली आणि भक्ती जर केली ना, तर स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात। संकट काळी सुद्धा स्वामी आपल्या सोबत असतात, ते आपल्या भक्तांसाठी धावून येतातच। आणि खरंच सांगते, या सेवेने ना आपले दुःख संपत नाहीत, आपलं संपूर्ण आयुष्य उजळून जातं। खरंच सांगते, आपण सगळेजण खूप भाग्यवान आहोत की आपण स्वामींच्या सेवेमध्ये आहोत। स्वामींनी त्यांची सेवा करण्याची परवानगी आपल्या सगळ्यांना दिलेली आहे। स्वामींच्या सेवेमध्ये कधीही कोणी असंच येत नाही। स्वामी ठरवतात की कोणत्या भक्ताला मला माझ्या सेवेमध्ये आणायचं आहे आणि कोणत्या नाही। खरंच आपण सगळे खूप नशीबवान आहोत की आपण स्वामींच्या सेवेमध्ये आहोत। तर तुम्हाला कोणत्या सेवा करायच्या आहेत ज्या आपण स्वामी प्रकट दिनाला केल्या होत्या, अगदी त्याच पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे। तुम्ही स्वामी पुण्यतिथी निमित्त सुद्धा तुम्ही 21 दिवसांची, 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची तुम्ही सेवा करू शकता। सेवा काय करायची आहे, तुम्ही स्वामी चरितामृत या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता। तुम्ही 21 पारायण करू शकता। ज्यांना 21 पेक्षाही जास्त इच्छा आहे पारायण करण्याची, 42, 51, तरी सुद्धा तुम्ही करू शकता। त्यानंतर बघा, तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही करू शकता। 11 वेळेस तारक मंत्र तुम्ही करू रोज तुम्ही 11 वेळेस तारक मंत्र म्हणू शकता किंवा 21 वेळेस तुम्ही तारक मंत्र म्हणू शकता किंवा 51 वेळेस किंवा 108 वेळेस तारक मंत्र तुम्ही म्हणू शकता। तारक मंत्रामध्ये खरंच खूप मोठी शक्ती असते स्वामींच्या। बघा, आपल्याला जर कधी भीती वाटली ना आणि आपण त्यावेळेस तारक मंत्र म्हटला तर आपल्या मनाला सुद्धा एक खूप मोठा दिलासा मिळतो की नाही, माझ्या पाठीमागे खूप मोठी शक्ती आहे आणि जिचं नाव श्री स्वामी समर्थ महाराज आहे। इतकी मोठी शक्ती जर आपल्या पाठीशी असेल ना तर आपल्याला भिण्याचं काहीच कारण नाही आहे। त्यांच्या हातामध्येच आपला जन्म आणि मृत्यू आहे। तारक मंत्राचे आपण रोज सगळेजण घेत असालच। जर तुम्ही घेत नसाल तर रोज किमान एकदा
ग्लासामध्ये पाणी घ्यायचं आहे, त्यावर तुमचा उजवा हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र किमान एकदा रोज पठण करायचा आणि ते तीर्थ घरातल्या सगळ्या सदस्यांनी तुम्हाला घ्यायचं असतं, जेणेकरून तुमचं दिवसभर संरक्षण होत असतं, लक्षात घ्या। आणि जर तुम्हाला त्याचं अनुष्ठान करायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या काळामध्ये करू शकता। तुम्ही जर ही सेवा उद्यापासून, उद्या 6 तारीख आहे, 6 ते 26 तारखेपर्यंत तुमची 21 दिवसांची सेवा तुम्ही 21 दिवसांची तुम्ही सेवा करू शकता, किंवा तुम्ही 11 दिवसांची करू शकता, किंवा तुम्ही 7 दिवसांची करू शकता, 5 दिवसांची तुम्ही सेवा करू शकता। आपापल्या यथाशक्तीनुसार तुम्ही सेवा करू शकता। फक्त सेवा छोटी करा किंवा मोठी करा, फक्त आपली मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने घडली पाहिजे, अगदी मनापासून आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे, हे मात्र लक्षात ठेवा। तर तुम्ही तारक मंत्राचं अनुष्ठान करू शकता। तारक मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणा, 21 वेळेस म्हणा, 51 वेळेस म्हणा, किंवा 108 वेळेस म्हणा। तारक मंत्र म्हणताना फक्त तांब्या भरून पाणी घ्यायचं किंवा ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे, त्यावर हात ठेवून तुम्ही तारक मंत्र म्हणा, जेणेकरून त्या पाण्याचं तीर्थ तयार होतं आणि ते तीर्थ पिल्यामुळे आपल्या सगळ्या सदस्यांचं, आपल्या घरातल्या सगळ्या सदस्यांचं रक्षण होत असतं। त्याचबरोबर आपले जे काही आजार असतील, जे काही व्याधी असतील, त्या सुद्धा बऱ्या होत असतात। एवढी मोठी शक्ती आहे तारक मंत्रामध्ये असते। तर बघा, तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्ही जप करू शकता। जप तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही रोज 11 माळी जप करू शकता, रोज तुम्ही 21 माळी जप करू शकता, रोज तुम्ही 51 माळी, 108 माळी, आता ज्यांना शक्य आहे त्यांनी 1.25 लाख सुद्धा तुम्ही जप करू शकता। स्वामींचा 1.25 लाख जप कसा करावा हा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला मागे शेअर केला आहे, तो सुद्धा तुम्ही बघा आणि नक्कीच त्याप्रमाणे तुम्ही 1.25 लाख स्वामींचा जप करा। स्वामींच्या जपामध्ये, स्वामींच्या नामस्मरणामध्ये सुद्धा खूप मोठी शक्ती आहे, लक्षात घ्या। स्वामींचं नामस्मरण ही अशी गोष्ट आहे ना, जी आपण कधीही कुठेही करू शकतो, ज्याला कुठलंही बंधन नाही आणि ज्याच वेळेला कुठलाही नियम नाही, आणि सगळ्यात मोठी शक्ती नामस्मरणामध्ये असते। जिथे जिथे स्वामींचं नाम आहे ना, तिथे संकट येतच नाही, लक्षात घ्या। त्या घरामध्ये नेहमी स्वामी वास करत असतात, स्वामींचा एक सहवास असतो ज्या घरामध्ये स्वामींचं नाम घेतलं जातं। स्वामी नेहमी म्हणतात की जो भक्त माझं नाम जप करेल त्याला मी आयुष्यभर जपेल। म्हणून लक्षात घ्या, तुम्हाला कुठलीच सेवा करणं शक्य नसेल ना, तर फक्त दिवसभर फक्त अखंड नामस्मरण करा। तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही 21 दिवस करा, 7 दिवस करा, 11 दिवस करा, किंवा बघा तुम्हाला जर शक्य असेल तर स्वामींसमोर बसून, आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती असेल किंवा फोटो असेल, स्वामींसमोर जाऊन बसायचं। तुम्हाला जर संकल्प करायचा असेल, तुमची कुठलीही इच्छा असेल, तुम्ही स्वामींना सांगून संकल्प करून सुद्धा तुम्ही हे नामस्मरण करू शकता की मी रोज 11 माळी घेईल। तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामींना तुम्ही सांगा आणि त्यानुसार तुम्ही सेवा करा। बघा, संकल्प सोडून सुद्धा तुम्ही सेवा करू शकता। तुम्ही रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्रात जप करा, 21 माळी घ्या, 51 माळी घ्या, 108 माळी घ्या, तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा करायचा प्रयत्न करा। किंवा बघा, ज्यांना आता स्वामींसमोर बसून अगदी सेवा करणं शक्यच होत नाही, त्यांनी दिवसभरामध्ये प्रवासात म्हणा किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणी म्हणा, किंवा गृहिणींनी घरी स्वयंपाक करताना, भांडी घासताना, कपडे धुताना किंवा कुठलेही काम करताना तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा, जेणेकरून तुमच्याकडनं स्वामींचं नामस्मरण सुद्धा घडेल। आणि लक्षात घ्या, तुमच्या 11 पेक्षाही जास्त माळी दिवसभरामध्ये होऊन जातात। आणि बघा, स्वामी सदैव आपल्या पाठीशी असतात। जेव्हा जेव्हा आपण स्वामींचं नामस्मरण करतो ना, आपण जे काही काम करत आहोत ते काम तर आपलं व्यवस्थित पार पडतंच, पण स्वामींचा आशीर्वाद आपल्यासोबत असतो। स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात। अनुभव घेऊन बघा, खरंच स्वामींच्या नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती असते। तर अशा पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। त्याचप्रमाणे तुम्ही स्वामी समर्थ अष्टक पठण करू शकता। रोज मी किमान 5 वेळेस, 7 वेळेस, 11 वेळेस स्वामी समर्थ अष्टक म्हणेल। स्वामी समर्थ अष्टक म्हणायला फक्त 2 मिनिटं लागतात, तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच। तुम्ही स्वामी समर्थ अष्टक तुम्ही रोज पठण करू शकता। लक्षात घ्या, स्वामींची सेवा करताना अजिबात कंजूशी करायची नाही। आपल्याला जशी अपेक्षा असते ना, स्वामींनी मला भरभरून द्यावं, तसंच स्वामींना सुद्धा अपेक्षा असते की माझ्या भक्तांनी माझी आठवण काढावी, माझी सेवा करावी। स्वामी नाही म्हणत की तू तुझे कामधंदे सोडून फक्त माझी सेवाच करत बस, स्वामींना ते आवडणार सुद्धा नाही, पण आपल्या कामातला वेळ काढून आपण किती सेवा करतो ना, हे खूप जास्त महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या। म्हणून तुम्हाला जेवढा वेळ देणं शक्य आहे सेवेसाठी तेवढा देण्याचा प्रयत्न करा। कारण की बघा, जो वेळ तुम्ही सेवेला देणार आहात ना, ते जे काही पुण्य आहे ना, ते तुम्हाला नक्कीच संकटकाळी कामी येत असतं, ते तुमचं कधीही वाया जात नाही। म्हणून लक्षात घ्या, जेव्हा आपल्यावर खूप मोठं संकट येतं ना आणि त्या संकटातून आपण सहज सुटून जातो, तेव्हा आपल्याला समजतं की सेवेमध्ये खरंच किती ताकद असते। म्हणून लक्षात घ्या, जेवढी तुम्हाला जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा। आपल्या कामातला वेळ काढून तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। नाही सेवा करणं शक्य स्वामींसमोर बसून, तुम्ही फक्त दिवसभर अखंड नामस्मरण करा, ती सुद्धा खूप मोठी सेवा आहे, लक्षात घ्या।
ज्यांना गुरुचरित्र पारायण करायचं आहे, आता स्वामींच्या केंद्रामध्ये स्वामी पुण्यतिथीनिमित्त गुरुचरित्र पारायण सुद्धा घेतलं जातं। 7 दिवसाचा तो सप्ताह असतो। तुम्ही केंद्रामध्ये जाऊन मठामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही सामूहिकरित्या गुरुचरित्र पारायण करू शकता किंवा तुम्ही घरी सुद्धा पारायण करू शकता। गुरुचरित्र पारायण कसं करायचं आहे ते सुद्धा तुमच्यासोबत लवकरच मी हा व्हिडिओ शेअर करेन। आता याचे नियम काय आहेत तर याला बघा, ब्रह्मचर्य पाळण्याची तुम्हाला गरज नाही, फक्त तुम्हाला मांसाहार वर्ज्य करायचा आहे सेवा करत असताना। आणि संकल्पयुक्त सेवेमध्ये आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा असतोच, पण कुठलीही सेवा करून तुम्ही मांसाहार नक्कीच वर्ज्य करा। त्याचबरोबर काळे कपडे घालून तुम्ही कुठली सेवा करू नका। आणि परांना तुम्हाला वर्ज्य करायचं आहे, परांना तुम्हाला टाळायचं आहे, दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला घ्यायचं नाही। तर अशा पण तुम्हाला हे नियम पाळून तुम्हाला सेवा करायची आहे। त्यामुळे जमेल तेवढी सेवा करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच आपल्या पदरात पुण्य पाडून घ्या। चला, झालेली सेवा मी स्वयंमांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओ सोबत या नवशासोबत। तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।